गटनेते, काँग्रेसचे सर्वसामान्य सदस्य, आमच्या काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, आमच्या आपलं चालू करण्याचे अपक्ष नगरसेवक आणि सर्व सदस्य, इथे त्यांचं स्वीकृत सदस्य नियुक्त झाले असे आमचे पितृतुल्य माझ्या बाबांचे वर्गमित्र आहेत डॉक्टर सुभाष पटमले साहेब, आणि चांदोराच्या इतिहासामध्ये चांगले संकेत आहेत. चांदूरच्या इतिहासामध्ये पटमले कुटुंबाचं फार योगदान राहिलेलं आहे. त्यांचे जे वडील होते बाळमुकुंजी पटमले आहेत, त्यांनी इथे कॉटनचं फार मोठ्या प्रमाणात काम आपल्या शहरात झालेलं आहे. तोच उद्योग, व्यवसाय, औद्योगिक सर्व क्षेत्रात, आरोग्य असेल, सर्व क्षेत्रात काम करायचं आहे. मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आणि आज पुन्हा या सभागृहाचा सदस्य आधी राहिलेला 2 वेळा मला संधी या सभेची करायला मिळाली होती. तर निश्चितच माझ्या अनुभवाचा आज काय पुढं काय आपण सर्व वेगळ्या पक्षात आहे. निश्चित आपण गेटच्या बाहेर जर ठेवलं, गेटच्या आत अंदर आल्यावर आता तुम्ही सर्व 4.5 वर्ष तरी मला वाटतं निवडणुका नाही. आपल्या 5 वर्षानंतर विधानसभा 4.5 वर्ष आहे. सर्वसामान्य नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी जर एकजुटीने दिलानं काम केलं तर निश्चित या शहराचं वेगळं आग्रह चित्र आपण पुन्हा महाराष्ट्रात देऊ शकतो. अनेक पुरस्कार आहे, अनेक पात्रता आहे. विनोद असेल तर नेत्यानं म्हटलं तर म्हणाय नाही, आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं आमचा अध्यक्ष हा आपलं चालू पॅनलचा आहे, त्यामुळे त्याला पक्षाचं बंधन नाही, मला पक्षाचं बंधन आहे. उद्या तुम्हाला वाटते की बा आपल्याला तुमचा एखादा मोठा कार्यक्रम, मोठा नेता आहे, आपला प्रथम नागरिक तिथं पाहिजे आहे, ती सर्व पक्षाला फ्रीडम मी देतो आहे. कम्युनिस्ट पक्षाचा अनुभव घेतलाय, काँग्रेसला अध्यक्षाचा अनुभव होईल आणि भाजपला. तुम्हाला वाटतं की आपला प्रथम नागरिक तुमच्या कार्यक्रमात असला पाहिजे तर निश्चितपणानं आपण त्याला हक्कानं घेऊ शकता. आणि तिथून जर आपल्या शहरासाठी निधी येत असेल तो आपण सर्वांनी आणला पाहिजे. या अपेक्षेसह आज जो मला स्वीकृत सदस्य म्हणून पुन्हा मान मिळाला त्याचं सर्व सामान्य नगरसेवकाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. सोबतच एक छोटीशी फक्त सूचना सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी, का हे गाव आपलं आहे. मतदान लोकांनी आपल्याला केलं, पक्षाने तिकीट दिलं आहे, पण लोकांसाठी आपल्याला जबाबदारी वाढलेली आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या गोष्टी सूचना करतील त्या आपल्या अध्यक्ष मान्य करतील, माझंही लोक कामी मिळेल आणि काय चांगलं करू शकतो. मग ते कोणत्याही पक्षाची नगरपालिका असेल तर व्हिजिट आपण करू शकतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. पण हो, निश्चित घेऊ शकतो. सर्वांगीण शहराचा विकास करायचा असेल आपल्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे. आणि आपण सर्वजण मिळून केलं तर मला वाटतं महाराष्ट्रात, जिल्ह्यात सर्वात पहिला आणि नंतर महाराष्ट्रात आपण नगरपालिका नंबर लागला पाहिजे. हाच एक ध्येय ठेवून जर काम केलं. शेवटी इगो सर्वांचे असतात, छोटा मोठा भाव असतो. मॅडम वाटतं मी नगराध्यक्ष आहे, त्यांना मी उपाध्यक्ष आहे, मी नगरसेवक आहे, कोण गट नेता आहे, थोडेफार मतभेदही असू शकतात. विचारांची लढाई आहे शेवटी. आपण एका विशिष्ट पक्षासोबत काम केलेलं आहे, तर नेत्यांचा मान सन्मान आपण पूर्ण करू. तुमच्या कोणत्याही नेत्यांचा आपल्यातर्फे, नगरपालिकातर्फे मान सन्मान मध्ये कमी पडणार नाही. मग ते स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार असतील, ज्या ज्या वेळेस जिथे तुम्हाला वाटत असेल किंवा इथं आपल्या माध्यमातून बोलायला गेलं पाहिजे तर निश्चितच नगरपालिकेच्या माध्यमातून ती भूमिका साकारण्यास तयार. त्यासोबतच आपण सर्व आता 22 रुपये कुटुंब झालेलं आहे. एका कोणावरही पण समस्या आल्या त्यावेळेस पक्ष विरहित जाऊन त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. मग तो नगरसेवक आपल्या या सभागृहात आहे, त्याच्यावर काय परिस्थिती आहे, जर हा आपण पाडला तर निश्चितच त्याचा एक चांगला अनुभव या जिल्ह्यात जाईल किंवा नगरपालिका म्हणून आपण याचा दायित्व आजपासून स्वीकार करत आहे. अध्यक्ष पकडून 22 23 अध्यक्ष पकडून 22 आणि 23 असं माझा जे काही अनुभव आहे. राहिलं निधीच्या संदर्भात माझा असा मानस आहे की ज्या 2 मुख्यमंत्र्यांचं आपण सहकार्य घेतलं आणि तिसरे आपले भाजपचे आमदार इथे आहेत तर निश्चित त्याचा निधी त्या ठिकाणी आपण आणू शकतो. कॉलर मंडळाचे मुख्याधिकारी आहेत, त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. काय फ्युचरचे प्लॅनिंग आपण केले पाहिजे त्यात तुमचं सर्वांचं स्वागत राहणार. कारण या शहरात आपण नगरपालिकेची बिल्डिंग असेल, स्कूल असतील, प्रायमरी जसं स्कूलमध्ये आपण पाहायला समस्या आहेत, पण बेसिक नर्सरीच आपल्याकडे सुरुवात नाही आहे. नर्सरी पासून सर्व सुरू करू जेणेकरून आपल्याकडे स्कूल चांगले होतील. शेवटी आपण चांदूला 2 भागात बघू. एक हा उच्चवर्णीय भाग आहे आणि दुसरा ज्यांना गरज आहे, अर्धम जास्त नगरसेवक त्या परिसरात मिळतात, ज्यांना रोज शिक्षणाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, तिथं आपल्याला मोठं काम उभं करावं लागेल. आणि कोणती निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष किंवा त्याची टीम म्हणून जर काम केलं तर पूर्ण शहराला दायित्व होईल आणि लोकांना आपलं जागरूक करावं लागेल. साफसफाई असेल, स्वच्छता असेल, अनेक गोष्टी तुमची मदत लागणार आहे. आणि जिथे तिथे आमची मदत राहील
ते तुम्हाला हक्कानं पूर्ण मिळेल. आज एक छोटासा सत्कार सर्वसामान्य नगरसेवकांचा आमच्यातर्फे आम्ही ठेवलेला आहे इथेच. आणि मला असं अपेक्षित आहे जेव्हा जेव्हा नगरपालिके दृष्टिकोनातून काम असेल तर आपण एका कॉलवर मिटिंगवर आलात आणि एकामेकाच्या वेळेला दूर ठेवले एक चांगला मेसेज सातत्याने चांगला पायंडा करू शकतो. नाही तर मला बोलायला नाही, पत्रिका दिली नाही, हातात आली नाही, अशा अनेक गोष्टी असतात. कारण ते आपण लहानपणापासून करत आलेलो आहोत. पण आता तुम्ही सर्वसामान्य नगरसेवक आहे, चांदुरात तुमच्या परिसरात असेल, आमच्या परिसरात असेल, जो काही कार्यक्रम होत असेल तो निश्चित एक दिलानं एक मनाने मोठं करू. मी या सभागृहाचा सदस्य म्हणून आणि प्रियंका काही गोष्टी आपण जेव्हा आपण निश्चितच एक गेल्या मीटिंग मधून कारण कॅमेरे सुरू आहेत, काही गोष्टी आता सांगू मला आवश्यक नाही. त्या निमित्तानं सर्व शहरातून आम्हाला मतदान मिळालं. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन इथं बसले सतत नगरसेवक एक सारखेच राहते, त्यांच्या प्रभागात काय चांगलं करून देता येईल. कारण तो शहरालाही रिप्रेझेंट करतो आहे, तो वार्डात तर नगरसेवक आहे, पण आमच्यासाठी ते शहराच्या दृष्टिकोनातून सर्व एकसारखे आहे. पण आमच्यातर्फे कोणाला स्पार्शियलिटीचा तुम्हाला अनुभव येणार नाही. कामांची दर्जेदार क्वालिटी आपल्या सर्वांना पाहिजे आहे, कारण आपण इथं राहतो आहे आणि आपले पोरं इथं राहिले पाहिजे. त्या अनुषंगाने शहराचा विकास आपण करू. जे लोक इथं राहत नाही त्यांना चांदोरची नाळ त्यांची जुळत नाही आणि म्हणून आपलं शहर हे तुम्ही मी सर्व जाणतो, आश्रम करतो, पण खऱ्या अर्थानं चांदूरचा ऱ्हास झालेला आहे. अनेक गोष्टी प्रेग्नन्सी आहेत. आता उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष आहेत, नगरपालिकेचं महान इलेक्ट्रिकचं बिल आहे, ते थकीत आहे. 3.5 कोटी जी मोठी पाण्याची योजना आहे. आपण आरोप प्रत्यारोप जाणार नाही. जे पेंडन्सी आहे, जे ड्यू आहे ते भरून काढू आणि या महानगरपालिका जसं नगरपालिकेचं कलेक्शन ते आपण मार्चमध्ये करतो टीम लावून. त्याच्या आधीच आपण वेळोवेळी जर साथ दिली, आपला प्रभाग अध्यक्ष म्हणा, मी म्हणा, आपण सर्व चांगले लोक जर पुढे गेलो, जो टॅक्स देणार आहे तो आपण सर्वांना कोण नाही भरून टाक. तर हा अजेंडा पुढच्या काळात आपण राहू. तुमची तयारी असेल, सफाईच असेल, तुमच्या प्रभागात आमची याची तयारी आहे. आम्ही तुम्हाला सूचना करू. पूर्ण स्टाफ एक वार्डचा प्रभाग स्वच्छ केला आणि ती सवय लावून दिली. 1 वर्ष त्रास होईल, पण एका वर्षात लोक जसे इंदोर आपण बघतो, लोक स्वतःहून कचरा टाकत नाही. तो भाव त्यांचा तयार झाला की आपल्याला कचरा टाकायचा नाही. हा जर कॅम्पेन आपण सर्वांनी मिळून राबवला तर शहराला आपल्याला सर्व गोष्टी स्वच्छतेच्या हिशोबाने करता येईल आणि एक चांगलं नाव आणि या शहराचा जे इतिहास आहे तो पूर्ण सर्वांच्या मागे पुढे येईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज हा अध्यक्षाचा सर्वांचा छोट्या काही सत्कार आहे.